महाड शहरात मनसे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैमनस्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या माजी सभापती सपना मालसुरे यांच्यासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। महसूल घट, वाढते कर्ज आणि निधी अभावी अनेक योजना ठप्प झाल्या आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना 6 महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली असून अतिवृष्टीमुळे हातचे पीक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। सरकारकडे मदतीसाठी निधी नाही अशी स्थिती असताना नागपूरच्या रविभवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरू असल्याची बाब समोर आली आहे। भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपाची ठार मारण्याची आणि लैंगिक हिंसेची धमकी मिळाली आहे। हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे ही धमकीचे पत्र नवनीत राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानी पाठवण्यात आले आहे। आठवड्याभरात ही दुसरी धमकी असून या वारंवार होणाऱ्या धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज बीड दौऱ्यावर होत्या। त्यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची बीड येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली। भेटीदरम्यान त्यांनी मुंडे कुटुंबियांकडून महादेव मुंडे खून प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती घेतली। त्यानंतर त्यांनी या खून प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी पंकज कुमावत यांच्याशी फोनवरून संवाद साधला। राज्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटनांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा सोमवारी मुंबईतील रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नाही। मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारने आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची बाह्य रुग्ण विभागांमध्ये नियुक्ती केल्याने रुग्णसेवा बाधित झाली नाही। राज्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून मागणीच्या तुलनेत 60% रक्ताचा साठा उपलब्ध आहे। जेमतेम साठ्यावर गरज भागवली जात आहे। राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 33,739 युनिट तर मुंबईत 4,626 एवढाच साठा उपलब्ध आहे। रक्ताचा साठा वाढवून उपलब्धता करण्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रसूतीसाठी आलेल्या महिलांमधील रक्तप्रथिनांची कमतरता पाहता त्यांना तातडीने पुरवठा करण्यासाठी रक्त वेळेत उपलब्ध नसल्याची परिस्थिती शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमधून असून बहुतांश वेळा पुणे, अहिल्यानगर, जालना येथून आवश्यक त्या रक्तगटाची पिशवी मागवावी लागत आहे। येत्या 8 डिसेंबर पासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे। परंतु आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात दिले। वरिष्ठ वकील असीम सरोदे यांची सनद करण्यात आली आहे। 3 महिन्यांसाठी सरोदे यांची सनद रद्द करण्यात आली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी सरोदे यांना दणका दिलाय। राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान सरोदे यांना भोवलं आहे। सार्वजनिक कार्यक्रमात सरोदे यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्षासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते। याबद्दल मार्च 2024 मध्ये तक्रार करण्यात आली होती। मुंबईत भूमिगत मेट्रो लाईन 3 कफ परेड ते CSMT पर्यंतचा संपूर्ण मार्ग सुरू झाला आणि त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे। ही भूमिगत मेट्रो अनेकांसाठी फायदेशीर ठरली असून यामुळे प्रवास सुखकर होण्यासह वेळ देखील वाचण्यास मदत होत आहे। मुंबई मेट्रोकडून दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना 25% सूट देण्यात येणार आहे। महिन्याच्या पासवर ही सवलत असेल। पुढील जवळपास 10 दिवसात ही सूट देण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तुझ्या वडिलांचा बळी घेईन अशी भीती घालून महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सकाळी 8 वाजता बळजबरीने 4 चाकी वाहनात बसवले। त्यानंतर फरदापूर परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केला। ही घटना 1 नोव्हेंबरला घडली असून दुसऱ्या दिवशी रविवारी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। रोरा शहरालगत असलेल्या वर्धा नदीच्या तुरणा घाटावर रविवारी दुपारी एक दुर्दैवी घटना घडली। पोहण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांपैकी दोघांचा नदीत बुडून मृत्यू झालाय, तर एक गुराखाने दाखवलेल्या तत्परतेमुळे उरलेले दोघे वाचले। मृत मुलांची नावे रुपेश खुडसंगे आणि प्रणय भोयर अशी असून हे दोघेही वरोरा शहरातील रहिवासी आहेत। परतीच्या पावसाच्या वाढलेल्या मुक्कामामुळे साऱ्यांच्या तोंडचे पाणी पडाले होते। मात्र थंडीची चाहूल देणारे विदेशी सीगल पक्षी दापोलीच्या किनाऱ्यावर दिसू लागले आहेत। त्यामुळे दापोलीकरांना काहीसा दिलासा मिळालाय।
सायबेरिया, रशिया आणि उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातून तब्बल 5 ते 6,000 किलोमीटरचा प्रवास करीत हे पक्षी दरवर्षी भारतात दाखल होतात. नांदेड शहरात हत्येची भयंकर घटना समोर आली आहे. वर्षभरापूर्वी पैशांची देवाणघेवाणीवरून झालेला वाद एका 22 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतला आहे. जुन्या वादातून टोळक्यांनी धारदार शस्त्राने 7 ते 8 वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या पावडेवाडी गावात ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित असलेल्या 2 भावांना ताब्यात घेतलाय. नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना वैजापूर गंगापूर रोडवरील चोर वाघलगाव येथे घडल्याची माहिती आहे. अलमोद्दीन करीमोद्दीन सय्यद, अमीना अलीमोद्दीन सय्यद असं मृत झालेल्या पती पत्नीचे नाव असल्याची माहिती आहे. नोकरी, व्यवसायामुळे झालेले स्थलांतर, वेळेची मर्यादा यामुळे सण उत्सवांचे स्वरूप आटोपशीर झालेल्या आणि नात्यांमध्ये प्रेमापेक्षा कृत्रिमतेचाच गंध अधिक असण्याचा हा काळ. मात्र या काळातही एका मुलाने आईने मायेने दिलेल्या फराळाची पिशवी गहाळ झाल्याने ती शोधण्यासाठी सुमारे 66 तासांचा प्रवास केल्याची घटना मानमड येथे घडली. त्यामुळे प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अजूनही काही अंशी जिवंत आहे याचीच प्रचिती आली. राजस्थानच्या जयपूरमध्ये एक भीषण अपघात झालाय. एका डंपरनं कारला धडक दिल्यानंतर आणखी 4 वाहनांना धडक दिली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. कारखाली अनेक जण दबले असल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात हरमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहामंडी रस्त्यावर घडला. मथुरामध्ये राहणाऱ्या एका लक्षाधीश व्यापाऱ्याच्या त्याच्या मुलानेच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर मुलाने पित्याची हत्या करून नंतर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेमुळे उत्तर प्रदेशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात ही एक भयानक घटना घडल्याची माहिती आहे. मौदाहा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात या व्यक्तीने घरगुती वादातून आपल्या पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण करत तिची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला मृतदेहाजवळ सोडलं, खोली बंद केली आणि धूम ठोकली. वाराणसीतील मालदाहिया येथील माय टेबल पबमधून 32 वर्षीय सूरज सिंग या तरुणावर नृत्यादरम्यान एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप करून बाउन्सरनी त्याला बाहेर काढले. त्यानंतर सूरजने गॅलरीतून छतावर चढून 8व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृतक बिहारचा रहिवासी होता आणि वाराणसीमध्ये एक ट्रान्सपोर्ट कंपनी चालवत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात आज सकाळी 3 नोव्हेंबर रोजी एक भीषण अपघात झाला. मिर्जगुडा खानापूर मार्गावर एका आरटीसी बसला खडीने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्दैवाने मृतांमध्ये एका 3 महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. उत्तरी अफगाणिस्तानमध्ये 6.3 तीव्रतेचा मोठा भूकंप आला. US जिओलॉजिकल सर्व्हेने याबाबतची माहिती दिली आहे. शमसाद न्यूजनुसार 150हून अधिक लोक यामध्ये जखमी झाले आहेत, तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील खोल्मपासून सुमारे 22 किलोमीटर पश्चिम नैऋत्य होते आणि त्याची खोली 28 किलोमीटर इतकी नोंदवली गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियामध्ये संभाव्य लष्करी कारवाईसाठी संरक्षण विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. नायजेरिया सरकार ख्रिश्चनाविरुद्ध होणारी हिंसा रोखण्यात यशस्वी ठरल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मात्र नायजेरियाने हे आरोप फेटाळले आहेत. ट्रम्प यांनी नायजेरियाला दिली जाणारी मदत थांबवण्याचा इशारा दिला असून गरज पडल्यास अमेरिका दहशतवाद्यांचा बीमोड करेल असं म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेत अनेक देशांना मोठा धक्का दिला. एवढंच नाही तर ट्रम्प यांनी नुकतीच अचानक एक मोठी घोषणा करत अमेरिकेच्या संरक्षण विभागाला थेट अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात त्यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देखील केली होती. ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ऑल्टमन यांनी दावा केला होता की त्यांनी 7.5 वर्षांपूर्वी टेस्ला कार बुक केली होती. यासाठी ॲडव्हान्स पेमेंटही केले होते, तरीही त्यांना अद्याप टेस्ला कार मिळालेली नाही. सॅम ऑल्टमन यांच्या या दाव्यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर होते। या दरम्यान शी जिनपिंग आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग यांच्यात स्मार्टफोन सुरक्षेबाबत झालेल्या हलक्या-फुलक्या चर्चेची सध्या जगभरात चर्चा होत आहे। रॉयटर्स वृत्तानुसार यावेळी शी जिनपिंग यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग यांना 2 शाओमी स्मार्टफोन भेट म्हणून दिले, एक त्यांच्यासाठी आणि एक त्यांच्या पत्नीसाठी। येत्या रविवारी 9 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 385 जागांसाठी होणार आहे। या परीक्षेसाठी 1,75,516 अर्ज आले आहेत, जे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी स्पर्धा वाढल्याचे दर्शवते। उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरून नवीन प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करणे अनिवार्य असून जुन्या प्रमाणपत्रांना मान्यता दिली जाणार नाही। परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वी पोहोचणे आणि सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे। सायबर स्कॅमर्सनी आता व्हॉट्सअपवर फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे। यामध्ये ते लोकांना बनावट ट्रॅफिक चालान मेसेज पाठवत आहेत। अनेक युजर्सनी अनोळखी नंबरवरून मेसेज येत असल्याची माहिती दिली आहे, ज्यात ट्रॅफिक एन्फोर्समेंट डिपार्टमेंट किंवा ई परिवहनाचा हक्क म्हणून खोटे दावे केले जात आहेत आणि 1,000 रुपयांच्या दंडाची मागणी केली जात आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 3 नोव्हेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,22,080 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,11,907 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,49,800 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,498 रुपये आहे। हॉरर कॉमेडी फ्रँचायझी भूल भुलैयाची जादू लवकरच परतणार आहे। दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी भूल भुलैया 4 बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे। त्यांनी संकेत दिले आहेत की अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यावेळी एकत्र स्क्रीन शेअर करू शकतात। जर असे झाले तर प्रेक्षकांसाठी हा सुपरहिट जोडीचे एक ब्लॉकबस्टर पुनर्मिलन असेल। भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय मिळवून इतिहासाला गवसणी घातली आहे। भारतीय संघाने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले होते। यासह भारताने हा सामना 52 धावांनी आपल्या सामावर केला। दरम्यान या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।